नमस्कार सर्वांना, मी अँड माय डॉटर क्रिएटिव्हिटी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण छान असं समई आसन बनवलेलं आहे. तेच आपण कसं बनवलं आहे ते पाहूया. तर मी इथं 7 इंच मापाची एक झाकणी घेतलेली आहे, कारण आपल्याला गोल आकार बनवायचा आहे आणि प्रॉपर गोल आकार बनवण्यासाठी मी इथे ही झाकणी वापरलेली आहे 7 इंचाची. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल छोटा मोठा करू शकता. मी इथं 7 इंच मापाचा घेतलेला आहे. तर इथं अशा प्रकारे पैठणीचं कापड मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर कॅनव्हास पेपर पण त्याच मापाचा कट करून घेतला आणि त्यानंतर अस्तर आपल्याला लागणार आहे. आता कॅनव्हास पेपरऐवजी आपण नॉन वेव्हन फॅब्रिक पण घेऊ शकतो, पण ते माझ्याकडे उपलब्ध नाही म्हणून मी कॅनव्हास पेपर घेतला आहे. त्यानंतर घरच्या घरी कुणाला शिवायचं असेल तर आपली जी गोणी असते धान्याची, त्या गोणीचा वापर केला कडक येण्यासाठी तरीही चालेल. त्यानंतर हे बघा, फ्रिल लावायला आपल्याला ते पैठणीचं जे कापड आहे ते सरळ बाजूने ठेवलेलं आहे आणि वरची जी लेस लावायची आपल्याला ती उलट्या बाजूने इथे जॉईन करत आहे. एकदम सोपी पद्धत आहे. लेस जॉईन करत आहे, थोडासा वेळ लागतो लेस जॉईन करायला. हे बघा, असं प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला आलेलं आहे लेस जोडून. त्यानंतर जिथं जॉईंट आहे तिथे थोडासा कट देऊन फोल्ड करून शिलाई मारायची आहे, म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. आता साईडने थोडेसे धागे निघल्यासारखे झालेत, पण आपल्याला मधून अस्तर लावायचं आहे, कारण ते पण पूर्ण मध्ये जाणार आहे. तर ते पण बघू आपण. आता इथं जॉईंट आपण व्यवस्थित जोडून घेतलेला आहे, हे बघा. त्यामुळे प्रॉपर आपली फिनिशिंग दिसणार आहे. हे बघा, आपलं समई आसन अशा प्रकारे. आता अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी कॅनव्हास पेपर आणि अस्तर हे दोघांना आधी जोडून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता कॅनव्हास पेपर आपला मध्येच जाणार आहे. फिनिशिंग छान येण्यासाठी आपण त्याला एकदम मधोमध कट मारणार आहोत आणि अस्तर कट होऊ नये याची काळजी घ्यायची, कारण आपल्याला फक्त कॅनव्हास पेपर कट करायचा आहे, अस्तर कट करायचं नाही. मग असं थोडंसं छिद्र पाडून घेतलं की अस्तर त्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे, म्हणजे प्रॉपर आपला राऊंड शेप होणार आहे. कॅनव्हास पेपर कट झालेला आहे तो आपला मध्येच बाजूने जाणार आहे, तो का बाहेरून दिसणार नाही. त्यासाठी मी अशी आयडिया वापरली आहे आणि फिनिशिंग खूप छान येते अशी केल्यावर. त्यामुळे मी असं केलेलं आहे. आणि दोन्ही साईडने जर जोडलं आणि थोडीशी आपण जागा सोडली तर ती फिनिशिंग छान दिसत नाही. अशा प्रकारे जोडलं ना आपण तर खूप छान फिनिशिंग दिसते. तर हे बघा, आपण इथं जोडून घेऊया आता प्रॉपर. राऊंड शेप आपला खूप छान आलेला आहे, हे बघा. तर इथं आपलं जोडून झालेलं आहे. आता आतमधली वरची शिलाई आहे मधली ती पूर्ण झाकली गेली पाहिजे, तेव्हा आपली फिनिशिंग छान दिसते. आपली फ्रिल जोडलेली जी शिलाई आहे ती पूर्णपणे झाकली पाहिजे, तेव्हा फिनिशिंग एकदम छान दिसते. हे बघा, आपलं दोन्ही बाजूने बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपलं समई आसन तयार झालेलं आहे. एकदम 5 मिनिटात बनणारी वस्तू आहे. अजून थोडीशी फिनिशिंग यावी म्हणून इथं मी गोल्डन कलरची सिंपल अशी वरतून लेस लावून घेत आहे. ती पण अगदी सुंदर दिसते बघा. प्रॉपर फिनिशिंगमध्ये हे बघा, आपलं समई आसन तयार झालेलं आहे. दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही, बाहेरच्या आणि आतील पण बाजूने बघा, कुठेही काही असं धागे वगैरे निघालेले दिसत नाहीत. प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं समई आसन तयार झालेलं आहे बघा. हे दुसराही मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. समई ठेवून घेतलेली बघा, कसं सुंदर वाटते. आणि कुणाला ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करा. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.